सूर्यवंश या ठिकाणी सांगितलेला आहे. वेळ बरीच झालेली आहे. भगवान परमात्मा सकाळीच येऊन बसलेले. ऐका, सूर्यवंश या ठिकाणी सांगितलेला आहे. 3 अध्यायामध्ये अगदी थोड्या आपल्या भाषेत ताकापुरता रामायण या ठिकाणी आलेला आहे. पहिल्यांदा ब्रह्मदेवाचे मरीचीच्या वंशामध्ये पुढं कश्यप जन्माला आले आणि कश्यपाच्या पोटी सूर्य विवस्वान म्हणजे सूर्यनारायण जन्माला आले. यांच्यापासून पुढं सूर्यवंश झालेला आहे. या वंशामध्ये पुढे श्राद्धदेव, इक्ष्वाकू, अंबरीश राजा, युवान अश्व, मानधाता, हरिश्चंद्र, रोहित, बाहू, सगर, असमंजस, अंशुमान, दिलीप, भगीरथ. या भगीरथाच्या वंशामध्ये पुढे खटवांगाच्या वंशामध्ये पुढे रघु. या रघुपासून पुढे रघुवंश त्या ठिकाणी आलेला आहे. या रघु महाराजाच्या वंशामध्ये पुढे अज राजा जन्माला आले. याच अज राजाच्या वंशामध्ये पुढे दशरथ महाराज आणि दशरथाच्या वंशामध्ये पुढे 14 जण जन्माला आले. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु लक्ष्मण भगवान की जय, प्रभु शत्रुघ्न भगवान की जय, भरत भगवान की जय. हा आहे सूर्यवंश. त्यानंतर पुढे चंद्रवंश सांगितलेला आहे. चंद्रवंशामध्ये प्रथम ब्रह्मदेव, पुढे आत्रीच्या वंशामध्ये चंद्र. या चंद्रापासून पुढे चंद्रवंश आहे. या चंद्रवंशामध्ये पुढे बुधाचे पुरोरवा, त्यांची आयुचे नहुस राजाचे पुढे ययातीला 2 पत्न्या होत्या. एक देवयानी आणि एक शर्मिष्ठा. मालिकेमध्ये देवयानी नाही. ही देवयानी पासून पुढे 2 मुलं झाली. एक यदू आणि एक ध्रुवसू. या यदूपासून पुढे संपूर्ण यदुवंश आलेला आहे. आणि दुसरी जी पत्नी होती शर्मिष्ठा, तिला 3 मुलं होती. एक द्रुह्यू, अनु आणि पुरु. या पुरु राजापासून जो कौरव वंश आहे कौरवांचा तो कौरव वंश त्या ठिकाणी त्या पुरुपासून खाली आलेला आहे. चला, या देवयानीचे जे 2 मुलं होते यदू, या यदुवंश पुढे भगवान परमात्म्याने याच्यामध्ये अवतार धारण केलाय. पुढे आजमेडाचे देवमेड, पुढे अर्जन्य, प्रजन्य, हवांश, अनेक वंश पुढे त्याच्यामध्ये आतमध्ये अनेक अवतार झालेले आहेत राजांचे. पुढे या वंशामध्ये सुरसेन महाराज जन्माला आले. सुरसेन महाराजाच्या पुढे वसुदेव आणि वसुदेवाच्या पुढे भगवान कृष्ण परमात्मा, बलराम दादा आणि सुभद्रा माता जन्माला आल्या. असा हा चंद्रवंश सांगितल्याबरोबर महाराज म्हणले, ऐका, परीक्षित महाराजांनी प्रश्न केला, महाराज स्वयंपाक जरी तयारी झाला असला थोडी भगवान कृष्ण परमात्मा चरित्र थोडं सावकाश या ठिकाणी सांगा. महाराज म्हणले 10 मिनिटात सांगतो, पण सावकाश सांगतो. आई उग्रसेन महाराज. या उग्रसेन महाराजांना एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं कंस. पण या उग्रसेन महाराजांच्या पत्नीच्या गर्भावर एक द्रुमिल राक्षसाची सावली पडली. परिणाम, त्या दोघांच्या पोटी त्या ठिकाणी राक्षस जन्माला आला होता. जे गुरु होते त्यांनी सांगितलं, ऐक राजा, तुझ्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे तो तुझ्या कुलाचा नाश करेल. एक काम कर, याला यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवाहित करून दे. आणि कंस त्या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर या उग्रसेन महाराजाने एका टोपल्यामध्ये घातला आणि पाण्यामध्ये प्रवाहित केला. ऐका, जसा पाण्यामध्ये प्रवाहित केला त्याच वेळेला वसुदेवाचे जे वडील होते सुरसेन महाराज स्नान करण्यासाठी यमुनेच्या पात्रामध्ये आलेले होते. परिणाम, ते त्या ठिकाणी टोपलं वाहत त्या सुरसेन महाराजांच्या राज्याच्या तिथपर्यंत आले. सुरसेनाने पाहिलं कुणीतरी टोपल्यामध्ये या ठिकाणी बालक सोडून दिलेला आहे. आणि मग पुढे झाले त्या बाळाला उचलून घेतलं. पाहिलं जिवंत आहे बाळ. आणि मग या सुरसेन महाराजांनी त्या बाळाचा सांभाळ केला. वास्तविक या सुरसेनांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं वसुदेव, आणि दुसरा हा सांभाळलेला कंस. दोघांचा सांभाळ केला. लहानाचे मोठे झाले. एक दिवस ब्रह्मदेवाची घनघोर साधना केली आणि मग
नारदांनी एक दिवस येऊन सांगितलं, कंसा अरे काय म्हणलं दुसऱ्याच्या राज्यामध्ये राहिला, तुझ्या स्वतःच्या राज्यामध्ये जा. माझं स्वतःचं राज्य कोणतं आहे महाराज? मथुरा जे नगर आहे तुझं राज्य आहे. तुझ्या वडिलांना तुझा जन्म झाल्याबरोबर पाण्यामध्ये तुला सोडून दिलं मरण्यासाठी. राग आला कंसाला. अनेक सैन्य त्या कंसानं जमा केलं आणि बस आपला बदला घेण्यासाठी मथुरेवर स्वारी केली. ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले होते. भगवान शंकराकडून अनेक वरदान प्राप्त केले होते. एक दिव्य धनुष्य भगवान शंकराने कंसाला दिलेला होता. आणि मग या कंसाने मथुरेवर आक्रमण केल्याबरोबर आपल्या वडिलाला उग्रसेनाला कैद केलं आणि मग कारागृहामध्ये त्या ठिकाणी टाकून दिलं. कारागृहामध्ये टाकल्याबरोबर सर्व लोक गावातले नावं ठेवू लागले. काय पोरग झालं म्हणले, बापाला चुचून कुठं टाकलंय? कारागृहामध्ये टाकले. सर्व निंदा करू लागले. परिणाम कंसाने विचार केला, सर्वजण माझी निंदा करायला लागलेत म्हणले, आता एखादं तरी असं चांगलं काम करावं लागल की जेणेकरून लोक मला वा 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 म्हणतील. आणि मग मनामध्ये विचार केला काहीतरी काम करायला पाहिजे. या उग्रसेन महाराजाला एक भाऊ होता, त्याचं नाव होतं देवक. देवकाला 7 कन्या होत्या. किती? 7 कन्या. ऐका, त्याच्यापैकी 6 कन्या पहिल्या वसुदेवाला दिलेल्या होत्या. आणि मग कंसाने विचार केला, एक आपल्याला चुलत बहीण अजून राहिलेली आहे, बाकी सर्वांचे लग्न झालेत. आणि 7वी जी कन्या आहे देवकी नावाची, ही देवकी नावाची कन्या, या कन्येचा आपल्या बहिणीचा आपण विवाह करू आणि मग द्यायची कुणाला. पुन्हा विचार केला, म्हणले पहिल्या 6 वसुदेवाला दिल्यात, आता 7वी पण त्यांना देऊन टाकू. आणि मग लग्न जमवलं. लग्नाचा त्या ठिकाणी मुहूर्त काढला. थाटामाटामध्ये कंसानं लग्न केलं आपल्या बहिणीचं. लग्न झाल्याबरोबर अनेक त्या ठिकाणी बहिणीच्या लग्नामध्ये मोठमोठ्याला दान धर्म या कंसानं करायला चालू केलं. बहिणीला भेट वस्तू म्हणून अनेक त्या ठिकाणी सुवर्ण जडीत त्या ठिकाणी हत्ती दिले, घोडे दिले, रथ दिले. अनेक दासदास्या कंसानं त्या ठिकाणी बहिणीला भेट म्हणून दिल्या. परिणाम सर्व ठिकाणी कंसाची वाह होऊ लागली. पण स्वर्गामधले देवता लोक त्यांच्या पोटामध्ये लगेच त्या ठिकाणी काळ निघालं महाराज. जर कंस जर असाच दान पुण्य करायला लागला, चांगले काम करायला लागला, तर भगवान परमात्मा अवतार धारण करणार नाहीत. आणि म्हणून कंसानं लग्न झाल्याबरोबर आपल्या बहिणीला वाट लावायला गेले. रथाच्या समोर सारथ्य करण्यासाठी कंस बसलेला आहे. बहीण वसुदेव पाठीमाग आहेत. सारथ्य करत असताना भर सभेमध्ये त्या ठिकाणी भर चौकामध्ये ज्यावेळेला रथ आला, त्यावेळेला आकाशामध्ये आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, हे कंसा, ज्या बहिणीचं तू सारथ्यपण करायला एवढ्या थाटामाटामध्ये लग्न केलंस, ऐक, याच बहिणीचा जो 8वा मुलगा येणार आहे तो तुझा काळ आहे म्हटले. काळ म्हटल्याच्या नंतर एवढ्या थाटामाटामध्ये जे लग्न केलं होतं, आता तुमचं मरण समोर आल्याच्या नंतर कशाची बहीण आणि कशाचं काय म्हणलं. रथाचे दोर होते बाजूला फेकले, लगाम बाजूला फेकले, हातामध्ये तलवार उचलली, घे बोनिया खड्ग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. मला मारणारा जर हिच्या पोटी जन्माला येत असेल म्हणजे हिलाच ठेवीत नाही म्हणजे कशाची बहीण कशाचं काय. तलवार घेऊन मारणार तेवढ्यामध्ये वसुदेवानं हात धरला. कंसाचा स्वभाव वसुदेवाला माहित होता. कशी तरी वेळ पार पाडावी म्हणून वसुदेवानं कंसाला सांगितलं, कंस महाराज ऐका, तुम्ही एवढे शूरवीर आणि एका आबलेवर एका स्त्रीवर तुम्ही हत्यार उचलायला लागला, पण दुसरी तिसरी कोणी नसून तुमची बहीण आहे म्हटले, लोक काय म्हणतील. अरे वसुदेवा, हिच्या पोटी 8वा जन्माला येणारा मुलगा माझा काळ आहे, मग हिला ठेवीत नाही. राजा ऐक, पहिलं वेगळं होतं, पण आज मी हिच्या सोबत लग्न केलंय, आता हिला सांभाळण्याचं काम जिम्मेदारी माझी आहे. एक काम कर, आमच्या दोघांना तू कारागृहामध्ये ठेव. आणि म्हणून दोघांना कारागृहामध्ये ठेवलं. इकडं स्वर्गामध्ये संपूर्ण देवता लोक भगवान परमात्म्याकडे आले क्षीरसागरामध्ये. देवा, पृथ्वीकडे बघा म्हणले किती पाप वाढले,
अवतार धारण करा. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे अवतार धारण करतो. सर्व देवतांना सांगितलं कुणी गोकुळात जा, काही वृंदावनामध्ये जा, काही मथुरेमध्ये जा. लक्ष्मी मातेला जवळ बोलवलं. लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपूरला जा. सगळं नियोजन लावलं आणि सगळ्यात शेवटी आले भगवान परमात्मा शेषाकडे. हाक मारली, ओ शेषराव. काय देवा म्हणले आपल्याला अवतार धारण करायचं. त्यावेळेला शेषानं सांगितलं देवा पाठीमागल्या अवतारामध्ये जे कष्ट झालंय ते कष्ट बघून मला अवतार घ्यायचा नाही. अजिबात अवताराला यायचं नाही. का गेल्या अवतारामध्ये तुम्ही मोठे झाला देवा बघा म्हणले 14 वर्षाचा वनवास तुम्हाला आणि सोबत मला यावं लागलं. 14 वर्ष तुम्ही खाऊन पिऊन सुखी होता. उपवास कुणाला? मला उपवास. बरं देवा सेवेमध्ये पत्नी तुमच्या सोबत होती, मी सोबत होतो, हनुमंतराय तुमच्या सेवेमध्ये, मला काय सेवा होती का काय? 14 वर्ष मी झोपलो नाही, खाल्लं नाही, पिलं नाही देवा, त्याच्यामुळे यायचं नाही. पण एवढं जाऊ द्या, एवढं करून शक्ती कुणाला लागली? मला लागली. म्हणजे तुम्हाला काही त्रास? काही नाही देवा. मग ऐका मला आता या ठिकाणी अवतार धारण करायचा नाही. पण भगवान परमात्म्याने सांगितलं ऐक आता थोडं वेगळं करू दे. पाठीमागल्या अवतारामध्ये तू लहान झालास, मी मोठा झालो, पण आता एक काम करू, आता तू मोठा हो, मी तुझा लहान भाऊ होतो. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाडीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू माझा दादा हो, मी तुझा लहान भाऊ होतो. तू जे जे त्या ठिकाणी मला काम सांगशील मी ते सर्व काम मी करतो. पाळीन मी आज्ञा, तुझ्या आज्ञेच्या आतमध्ये मी राहणार. फक्त अवतार घेऊस तरच. बलराम दादांना किती आज्ञा केल्या देवाला, त्याच्यापैकी एकही आज्ञेचं पालन देवानं केलं नाही. फक्त नुसतं नादी लावलं तुम्ही अवतार घ्या, मी तुमच्या आज्ञा पालन करतो. आणि मग भगवान परमात्म्याने सर्व नियोजन लावलं आणि इकडं त्या कारागृहामध्ये अक्षता वाटून घ्या. तोपर्यंत अक्षता आणलेला असत्या ना, शेजाऱ्याला आजूबाजूला देऊन टाका. भगवान परमात्म्याने कारागृहामध्ये त्या ठिकाणी आता प्रारंभ केला लिहिलेला. एक 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 त्या ठिकाणी अवतार मुलांचे होऊ लागले. पहिला अवतार झाला, बाळाचा जन्म झाल्याबरोबर वसुदेवानं ते बाळ घेतलं आणि घेतल्याबरोबर कंस महाराजाकडे घेऊन आला. आल्याबरोबर कंसानं त्या बाळाकडे पाहिलं आणि मनामध्ये विचार केला काय गोड बाळ आहे म्हटले, आणि या बाळाला मी मारावं जमत नाही, मला मारणारा आठवाय म्हटले, यानं काय केलंय माझं. मग भगवान परमात्मा लीला पाहू लागले. कंसानं ते लेकरू घेतलं वसुदेवाला परत दिलं. मुलगा परत दिल्याबरोबर वसुदेवाला सांगितलं वसुदेवा अहो मला मारणार आठवा म्हणले, पहिल्या लेकरानं काय केलं घेऊन जा. वसुदेव परत घेऊन आले, आनंद झाला. पण तेवढ्यामध्ये पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकाशी ठेवू नको. कंस ऐक, अरे काय करायला लागले म्हणले, महाराज मला मारणारा म्हणले आठवाय, पहिल्यानं काय केले. त्यावेळेला नारदांनी एक फुल हातामध्ये घेतलं. कंसा तू लॉकडाऊन मध्ये तुझी 10वी निघायची, तुझं गणित कच्च आहे म्हणले. कसा? देवाचं गणित खूप विचित्र आहे. का? पहा म्हणले फुलाला 8 पाकळ्या आहेत. आता 1 2 3 4 उजळणी तू माप पडले, फुलाच्या पाकळ्या मापल्या. आता दुसऱ्या पाकळीपासून माप, दुसऱ्यापासून मापल्याबरोबर पहिली आठवी, तिसऱ्यापासून मापल्याच्या नंतर दुसरी आठवी. हे गणित नारदाने शिकवलं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. बाबा ऐक, तुला मारणारा आठवा कधी पहिला होईन आणि दुसरा होईन आणि तिसरा होईन सांगता येत नाही. म्हणून एकाही बालकाला ठेवू नको. आणि मग कंस सावध झाला. 6 ही मारित दुराचारी. 7वा गर्भ त्या ठिकाणी भगवान शेष नारायणाने त्या ठिकाणी अवतार धारण केला.
गर्भामध्ये आले, पण भगवान परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे योग मायेनं तो गर्भ काढला आणि रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन घातला. तिथं भगवान शेष भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळामध्ये झाला. बोलिये शेष भगवान की जय. आता संपूर्ण चित्र बदललेलं होतं. भगवान परमात्माचा क्षीरसागरामध्ये 8व्या वेळेला अवतार धारण करणार आहेत. अनेक देवदेवता लोक त्या ठिकाणी या क्षीरसागरामध्ये आलेले आहेत आणि भगवान परमात्म्याची स्तुती करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. देवाचं स्तवन केलं आणि मग आता भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहे. त्या ज्या कारागृहामध्ये वसुदेवाला आणि देवकीला कैद केलेलं होतं, त्या कारागृहामध्ये 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्याबरोबर देवकीनं पाहिलं, वसुदेवानं पाहिलं, कोण तुम्ही? अहो मी जगाचा मालक आहे, तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी अवताराला आलो. देवा एवढा कुठं 8 वर्षाचं कुठं लेकरू असते का? कोण म्हणेल तुला देवकीचा आहे? वसुदेवाचा तुला कोण म्हणेल? थोडं लहान हो. देवानं सांगितलं मी लहान होतो, पण ऐका, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ते ठेवी मज आणि येते. पुढचं काम सांगतो म्हणजे ऐका. अवतार झाल्याबरोबर तुम्ही मला इथं ठेवू नका, मग कुठं न्या तर नंदाच्या घरी नेऊन ठेवा. तिथं माया जन्माला आली, त्या मायेला तुम्ही परत घेऊन या. सर्व नियोजन लावलं. देवा संपूर्ण शरीरावर माझ्या बेड्या आहेत, तुम्ही त्याची चिंता करू नका. मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिने सकळ. तुम्ही फक्त मला उचलण्याचं काम करा, मी बाकीचं बघतो. आणि ठीक आहे. आणि मग भगवान परमात्मा थोडे लहान झाले. महाराज वर्णन करतायत भगवान परमात्मा लहान झाले. ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा अवतार झाला त्यावेळेचं वर्णन करत असताना महाराजांनी नाही का, महिना कोणता होता? श्रावण महिना होता. भगवान परमात्मा ज्या वेळेला अवतार धारण केला, पक्ष कोणता होता? म्हणजे कृष्ण पक्ष होता. पुढं तिथी कोणती होती? वसुनाम तिथी होते. ज्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार धारण केला तो दिवस होता, तो वार होता बुधवार. आज कोणता वार आहे? आज बुधवार आहे. म्हणजे बुधवारच्या दिवशी भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला होता. पुढं नक्षत्र होतं, ते होतं रोहिणी नक्षत्र. पुढं भगवान परमात्मे ज्या वेळेला अवतार धारण केला, सर्व जे ग्रह होते सर्व एक ठिकाणी आले. महाराज अनुकूल झाले, नवग्रह अनुकूल, सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य. भगवान परमात्मा अवतार धारण करणाऱ्या वेळी वेळ होती मध्यरात्रीची. आणि या अशा वेळी नामदेवराय महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. जन्म नाही देवाचा, काय अवतार आहे. नामदेवराय वर्णन करतात, आयोनी संभाव आयोनी संभाव आयोनी मोठ्यानं जय जयकार केला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाचा अवतार झाला, पण प्रसंग ऐका.
जास्त मोठ्यानं ओरडू नका म्हणले, कंस जागा होईल. आणि मग भगवान परमात्म्याचा अवतार झाल्याबरोबर वसुदेव पुढे आले. वसुदेवाने एक टोपली जवळ घेतली. देवकीनं ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे पाहिलं, काय गोड लेकरू म्हटले, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. मिठी सोडा मालक, याला पहिलं लपवायचं बघा. पण आता वसुदेवाने एक टोपलं घेतलं, त्याच्यामध्ये देवाला ठेवलं. मथुर येऊन गोकुळाला घेऊन निघायचं. देवकीने विचार केला, याला देण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. एक सुंठेचा तुकडा, सूट पडलेली होती सुंठ, त्याचा तुकडा उचलला आणि देवाच्या मुखामध्ये घातलं आणि तिथून पुढं सुंठ वड्याची भगवान परमात्म्याचा टोपलं उचललं, आपल्या डोक्यावर धारण केलं. जसा भगवान परमात्मा उचलला, उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. भगवान परमात्मा उचलल्याबरोबर बंधन गळून पडली. महलाच्या बाहेर आले. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया करी शेष. मंद मंद पाऊस पडू लागला. शेषानं वरून छत्र धरलं. यमुना मैयाच्या जवळ आले. पाणी दुथर्मा भरून वाहू लागली. देवाचं दर्शन करायचं होतं, पण वसुदेवानं विचार केला, आता थांबण्यात वेळ नाही. 5:30 वाजले, 4:30 वाजून गेले. मग वसुदेव त्या पाण्यामध्ये उतरले तसेच. पण देवानं विचार केला, जर यमुना अशीच वाढत राहिली तर बाबा म्हणे खाली लिंब्याकडे जातील. यमुनेने लगेच महाराज भगवान परमात्म्यानं टोपल्यामधून पाय खाली केला, डावा पाय, आणि त्याचा अंगठा लावला. पुढे चढला अचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. पाणी दुथरपा झालं आणि मग वसुदेव समोर गोकुळामध्ये आले. ज्या नंदबाबाच्या राजमहलामध्ये प्रवेश केला. संपूर्ण गोकुळावर माया होती. भगवान परमात्म्याने आतमध्ये प्रवेश केला. वसुदेवानं भगवान परमात्म्याला त्या यशोदेच्या जवळ ठेवलं आणि मग जन्माला आलेली जी माया होती, अवताराला आलेली, त्या मायेला घेतलं आपल्या पारण्यामध्ये, टोपल्यामध्ये, आणि वसुदेव त्या ठिकाणी निघून आले. इकडे सकाळचा दिवस. नंदाची जी बहीण होती सुनंदा नावाची, नंदा आणि सुनंदा नावाच्या 2 बहिणी होत्या. ती सुनंदा नावाची बहीण ज्या वेळेला वहिनीच्या महलामध्ये आली, यशोदेच्या महलामध्ये आली. आता देव कधी अवताराला आला कुणाला माहित नव्हतं, पण वहिनीच्या जवळ त्या ठिकाणी खेळायला लेकरू पाहिलं आणि एवढा आनंद झाला की धावतच आपल्या भावाकडे आली. बाबा बधाई हो, बाबा बधाई हो. नंद महाराज गाईच्या गोठ्यामध्ये गाईची सेवा करू लागले. पहाटचा प्रसंग होता. काय झालं? बाबा बधाई हो, आधी मला काहीतरी बक्षीस द्या. नंद महाराजांनी तिजोरीच्या चाव्या दिल्या. तुला काय पाहिजे ते घे. काय झालं सांग. बाबा बधाई हो, आपको लाला भयो. बाबा तुम्हाला मुलगा झाला. ही गोष्ट ज्या वेळेला नंद महाराजांच्या कानावर पडली, त्यावेळेला एक बाजूला गवळ नव्हती आणि मग त्या गवळीच्या कानावर ती खबर गेली. जशी खबर गेली नंद बाबाला मुलगा झाला, ती गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणू लागली. काय? गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला.
बसू नका थांबा, भाग 2 राहिला अजून. आता भगवान परमात्मा अवताराला आले, तुम्हाला आनंद झाला का नाही? झाला का नाही? आता सर्वजण एकदा उठून उभे राहा, झाली आरतीच करायची आपल्याला. हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण. उठा सर्वजण उठा, पुरुष मंडळ, महिला मंडळ. त्याच्या आधी एकदा ऐका, इथं भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झालाय. काय या ठिकाणी भगवान परमात्म्याची सजावट केली इथं एकदा. अर्जुन विष्णू सोनवणे, अर्जुन बघा किती एकदम मस्त भगवान परमात्म्यासाठी पाळणं सजवलं. एकदा जोरदार टाळी वाजवा अर्जुनसाठी. त्यांची जाहिरात मला करावं लागेल. साई इव्हेंट डेकोरेशन पार्टी शॉप पात्री, अत्यंत देखणं या ठिकाणी भगवान परमात्म्याचा पाळणा सजवलाय. सर्व ग्रामस्थ मंडळीकडून अर्जुनला खूप खूप शुभेच्छा. मोकळ्या मनानं नाचायचं, देव जन्माला आलाय. कुणाला दुःख आहे का? नवसाच्या पार्टीच्या कुणी आहेत का? किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. माझी
गोपाळ कृष्ण भगवान की जय, भागवत महापुराण की जय, भगवान की तिला एक चला चला आरती जयंतीच्या पुढे या. त्यांच्या नावानंच चॅनल आहे बघा. चला आरतीसाठी सर्वजण उठून उभं राहा सर्वजण. ज्यांना उठणं होत नाही बसून संसार सारो भुजगिरी सदा वसतो हृदया श्री भागवत भगवान की आरती पापियों को सीता श्री भागवत भगवान की आरती पापियों को
कृष्ण भगवान की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय, सुखदेव भगवान की जय, महारुद्र भगवान की जय, जय जय श्री श्री गणेश. यानंतर ज्यांना पाळणा येत असेल त्यांनी पाळणा म्हणा. यानंतर ज्यांची पंगत होणार आहे श्री सोपानरावजी रामभाऊ महात्मे आणि श्री नामदेव भानुदासजी काळे यांचं आजचं अन्नदान आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. रात्री ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य एकनाथजी बाबा माने स्वानंद सुखनिवासी श्रीसंत नारायणबाबा देवस्थान वांगी यांचं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. कीर्तन श्रवणाचा, हरिपाठाचा, भोजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागज्ञ दोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे कळांची व्यंकटी सांडो ती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिलेराव विश्वेश्वर सूर्य पाहो जो देवांची लतो दिलाव प्राणी जातात वर्ष दे जगळ मंगळे ईश्वर निष्ठाची माद्याळे अनहर्त मंडळे भेट दो होता चला कल्पचरूंचे लाडव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अरण पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे दापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोके भजितो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ पजविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावे जे एतमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दांड कसावो येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत